गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये विरोधक आक्रमक. तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज का लागते? राहुल गांधींचा सवाल. राहुल गांधी हे हौशी राजकारणी. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा आक्षेप. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. उपलब्धतेनुसार पुढील तारीख आणि वेळ निश्चित करणार. विमान अपघाताची माहिती राहुल गांधींना देऊन पवार गटांनी मागितली मदत. सौदी अरेबियातून निघालेलं तेलाचं जहाज मुंबईमध्ये पोहोचलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केला प्रवास. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. भारतीय जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित होण्याबाबत केली चर्चा. इराणवरील शाळेतल्या हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार. जुन्या माहितीच्या आधारे सैन्य तळ समजून अमेरिकेचा हल्ला. थायलंडच्या जहाजावर इराणचा हल्ला. जहाज गुजरातच्या कांडला बंदराकडे येत असताना झाला हल्ला. इराणवर हल्ला करण्यासाठी आता काही उरलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. विमान, नौदल आणि क्षेपणास्त्र वापरून अमेरिकेचे हल्ले सुरूच. अमेरिकेच्या मध्यवर्ती विभागाकडून छायाचित्र प्रकाशित. इराण इस्रायल युद्धात 2 भारतीयांचा बळी. 1 जण बेपत्ता. रशियाकडून भारताची तेल खरेदी सुरूच. भारतानं घेतलं 3 कोटी पिंप भरून रशियन तेल. भारतात नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना यश. उत्पादन वाढवल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं लोकसभेत वक्तव्य. मुंबईत 2 महिने पुरेल इतका इंधन साठा. मुंबईतल्या पंप चालकांनी दिली माहिती. देशात अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा तुटवडा. खानावळी आणि उपाहारगृह बंद ठेवण्याची वेळ. घरगुती गॅसही मिळणार नसल्याच्या अफवेमुळे गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा कायम. सोलापुरातील पापड व्यवसायाला युद्धाचा फटका. 2 कोटीचे पापड गोडाऊनमध्ये पडून. विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी निघाली निव्वळ अफवा. पोलिसांकडून कसून तपास. विरोधकांना हलक्यात घेऊ नका. दांड्या मारू नका. रवींद्र चव्हाणांनी पिळले आमदारांचे कान. मुंढवा गैरव्यवहार प्रकरणामध्ये कंपनीला भरावं लागणार 21 कोटींचं मुद्रांक शुल्क. पुढील सुनावणी 16 मार्चला. लोकसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षीयांनी नियमांचं भान राखावं. ओम बिर्ला यांची भूमिका. गॅस टंचाईच्या विरोधामध्ये काँग्रेसचं संसद परिसरामध्ये आंदोलन. एलपीजी सिलेंडरच्या प्रतिकृती घेतल्या हातात. तपोवन वृक्षतोड प्रकरणी मनसे नेता अमित ठाकरेच्या उपस्थितीत पर्यावरण प्रेमींचा मोर्चा.
पुण्याच्या परिवहन सेवेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. कोविड लसीकरणामुळे मृत्यूच्या घटना घडल्याचा दावा. सर्वोच्च न्यायालयानं ही नोंदवलं निरीक्षण.